आता हे रेशनचे तांदूळ 5 ते 6 तास भिजून झालेले आहे. आता हे 5 ते 6 तास तांदूळ भिजून झालेले आहे. आता हे चाळणीमध्ये काढून घेऊया. असं पाणी सुकेपर्यंत असं कपड्यावर पसरवून घेतलेलं आहे. आणि हे आता मिक्सरमध्ये बारीक करायचं. बारीक केलेलं पीठ चाळून दुपारला 1 वाजता तांदूळ पाण्यामध्ये भिजत ठेवले होते. 8 वाजता बारीक केले मिक्सरमध्ये आणि आता हे भिजवून रात्रभर असंच ठेवून देते आणि उद्या सकाळला पापड. नमस्कार, आज आपण बनवणार आहे वाफेवरचे पापड रेशनच्या तांदळाचे. तर काल ते भिजवून ठेवलेलं होतं, ते असं चीक झालेलं आहे. त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं. तर आज आपण बनवणार आहे पळसाच्या पानावर पापड. तर हे आहे पळसाचे पान. आज आपण या पानावर पापड करणार आहे. पळसाचे पानं फूल फायदेशीर आहे. फुलांच्या पाण्याने उकळून आंघोळ केली जातात, तर शरीराला खाज होत नाही. म्हणून तर पूर्वीचे लोक याच पाण्याने रंगपंचमी म्हणून खेळत होते. या पाण्याचा कलर असा ऑरेंज कलर येतो फुलांचा, म्हणून त्या फुलाच्या पाण्याने रंगपंचमी खेळत होते. पळसाचे पानं अक्षय तृतीयेला नैवेद्य म्हणून वापर केले जायचे. त्या पानामध्ये 2 वगैरे ठेवत होते. नैवेद्यासाठी त्याचा वापर करत होते. तर चला आपण करूया पळसाच्या पानावर आज पापड. आणि त्यामध्ये टाकायचं चवीनुसार मीठ, थोडं जिरं, थोडे तीळ आणि थोडीशी खसखस. आणि हे छान एकत्र फिरवून घ्या. गरम पाणी ठेवलेलं आहे, त्यामध्ये हे चाळणी ठेवायची. आणि हा पापड, आता हे पाणी गरम झालेलं आहे. गॅस फुलच ठेवायचा, थोडं कमी. आणि हे पापड ह्या चाळणीवर ठेवायचं. आणि वरती झाकून द्यायचं. आपला पापड झालेला आहे. तर आपला पापड झालेला आहे. पान लवकरच थंड पडतात आणि अलगद अशा निघतात. खालच्या दिशेने घ्यायचं. ह्या कड्याच्या दिशेने घेतलं तर थोडंसं पापडचा आकार बरोबर नाही येणार, नाही का. थोडंसं हे कडक असतात शीर म्हणून. आणि खालच्या बाजूला घेतलं तर सरळ राहतात. आणि पाहिजे तसं पसरवून घ्यायचं गोल. आणि हे आयुर्वेदिक असल्यामुळे, पळस हे आयुर्वेदिक असल्यामुळे पानामध्ये शिजतात, तर त्याचे गुणधर्म आपल्या शरीरामध्ये उतरतात. तर ते आपल्या आरोग्यासाठी खूप छान असते. आणि पळस हे थंड पण असतात, म्हणून हे उन्हाळ्यामध्ये पापड खाल्ले जाते. आपला पापड झालेला आहे. अलगद असे पापड निघतात. अशा प्रकारे आम्ही पापड केलेले आहे आणि ते सावलीमध्येच वाळत ठेवले आहे. आपले पापड छान वाळलेले आहे. खूप छान पापड झालेले आहे. छान कडक पण झाले आहे. आणि हे जसे आपण पापड काढतो पानातले, तसेच पापड ठेवायचे. उलट जर पापड ठेवलं तर पापड असं गुंडाळतो. पापड म्हणजे गुंडाळून जातो, म्हणजे असं फोल्ड होतात. मी आता तसं दाखवलं नाही, तर पापड गुंडाळतो.
आणि आपण जसे काढले पापड तसेच जर ठेवले तर असे सरळ सरळ पापड राहतात. चला तर मग आता मी पापड तळून पाहते कसे झाले आहेत तर. चला तर मग आपण पापड तळून पाहूया. किती डबल फुलला आहे आणि लवकरच भाजून होतात आपले पापड. आपला पापड पहा किती फुलला आहे. वाळलेला पापड आणि तळलेला पापड त्याच्या डबल टेबल जवळपास फुलला आहे छान. हे पापड पहा किती छान पांढरे शुभ्र झाले आहे. आणि हा रेशनच्या तांदळाचे पापड तयार आहे. मग रेशनच्या तांदळाचे पापड तर मग तयार आहे आपले पापड. पापड पहा किती छान कुरकुरीत झालेले आहे. हे पापड खीर सोबत, आंब्याच्या रसासोबत खूप छान लागतात. आणि हा व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.